everyone. Today we will learn the new medicine that is the borax. आता ही जी मेडिसिन आहे ना बोरॅक्स, तर याच्यामध्ये ना त्याचा बेबी खूप इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे डायरेक्ट बोरॅक्सचा बेबी असे एसक्यू पण येतो किंवा कंपॅरिझनमध्ये पण विचारू शकतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो बोरॅक्सचा बेबी तो लक्षात कसा ठेवायचा त्यासाठी एक स्मॉल स्टोरी आहे की कन्सिडर करा की एक असा छोटा एक चाइल्ड वगैरे आहे जो की म्हणजे त्याला खूप बोर होते आणि त्याला आहे ना तो अलोन आहे, म्हणजे तो एकटाच आहे रूमवरती आणि त्याच्यामुळे काय होते की त्याला खूप जास्त बोर होते आणि त्याच्यामुळं तो रडतो कारण त्याला माउथ अल्सर वगैरे झालेला आहे. तर मग त्याच्यावर ना आणि तो आहे ना तो चाइल्ड आहे ना खूप सेन्सिटिव्ह वगैरे आहे. तर तो सेन्सिटिव्ह कोणत्या गोष्टीला आहे की तो आहे ना म्हणजे खूप लवकर घाबरतो. म्हणजे थोडासा जरी आवाज आला ना त्याच्यानंतर सपोज तो झोपलेला जर असला तर तो छोट्याशा आवाजाने पण लगेच उठतो वगैरे, म्हणजे त्याला एखाद्या साऊंडचं वगैरे नाही का त्याला खूप जास्त फिअर वगैरे आहे. तर त्याच्यावर नाही ना आता आपण बऱ्याच त्याचे सिम्पटम किंवा जे कंप्लेंट्स आहेत तर ते आपण लक्षात ठेवणार. तर त्यामध्ये आहे की बोरॅक्स बेबीचे ना आता कॉमन नेम, त्याचं कॉमन नेम आहे की बोरॅक्स वेनेटा. त्याचे जे प्रूव्हर आहे तर ते आहेत हॅनेमन सर. त्याच्यानंतर आहे की त्याचं स्फिअर ऑफ ॲक्शन आहे, तर म्हणजे कुठल्या GITच्या ऑर्गन्सवरती माउथ वगैरे आणि जे व्हायजेना वगैरे तर ते ॲक्ट करते ही मेडिसिन. त्यानंतर आहे तिचं की पॅथोजेनेसिस, तर ती अल्सरेशन प्रोड्यूस करते आणि जे ल्युकोरिया वगैरे आहे जर सपोज फिमेल असेल तर मग ते ल्युकोरिया व्हाईट डिस्चार्ज वगैरे जे तर ते प्रोड्यूस करते. त्यानंतर आहे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे की फिजिकल मेकअप. फिजिकल मेकअप म्हणजे की ही जी मेडिसिन आहे तर ती स्पेशली चिल्ड्रन्समध्ये दिली जाते आणि काही वुमन्समध्ये पण देऊ शकतो, तर परंतु स्पेशली चिल्ड्रन्समध्येच दिली जाते. त्यानंतर काय की त्याच्यानंतर त्याचं मायझम जे आहे तर ते सोरा मायझम आहे. त्यानंतर रिलेशन विथ हीट अँड कोल्ड, तर हा जो बेबी वगैरे आहे पेशंट आहे बोरॅक्सचा तर तो म्हणजे चिली पेशंट वगैरे आहे, सॉरी हॉट पेशंट वगैरे आहे. तर हॉट पेशंट म्हणजे की त्याला कोल्ड थिंग्स आवडतात आणि हॉट थिंग्स त्याला ॲग्रेवेशन वगैरे जे येतं ते होतं. तर आता आपण बघणार आहोत की त्याचे गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये फर्स्ट जो सिम्पटम आहे की ते आहे ड्रेड ऑफ डाऊनवर्ड मोशन, म्हणजे कुठली पण त्याने जर डाऊनवर्ड मोशन केली तर त्याच्या सगळ्या कंप्लेंट जे येतात ते ॲग्रवेट वगैरे होतं, त्याला त्रास होतो. तर ऑल कंप्लेंटमध्ये व्हाईल गोईंग डाऊन. त्यानंतर आहे सेकंड की एक्सेसिव्ह नर्वसनेस, म्हणजे हा जो चाइल्ड आहे ना तो खूप नर्वसनेस असतो, त्याला खूप बोर फील होतं आणि इझिली फिअर फ्रायटेंड बाय द नॉईज, आणि त्याला खूप जास्त फिअर आहे. म्हणजे तो येणार सेन्सिटिव्ह वगैरे आहे, एखादं म्हणजे स्लाईट नॉईज जरी असेल ना तरी पण तो खूप जास्त घाबरतो. त्यानंतर आहे की माउथ, तर माउथ जे आहे ना तो अननॅचरली हॉट आहे, म्हणजे की त्याचं माउथ जे आहे ना ते म्हणजे गरम असतं, अल्सरेटेड म्हणजे अल्सरेशन पण असतं माउथ अल्सर वगैरे. त्यानंतर आहे की चाइल्ड क्राय, म्हणजे तो रडतो बिफोर द युरिनेशन वगैरे स्क्रीम्स होतं. त्यानंतर काय की जर सपोज ती फिमेल असेल तर त्याच्यामध्ये ल्युकोरिया म्हणजे व्हाईट डिस्चार्ज असतो आणि अननॅचरली हॉट पण आहे. त्यानंतर आहे की माइंड, आता मेंटलचे सिम्पटम काय काय आहे तर म्हणजे हा जो काही चाइल्ड आहे ना तर तो म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये फिअर तर आहेच, परंतु एन्झायटी पण आहे त्याच्यामध्ये, ग्रेट एन्झायटी आहे. त्याच्यानंतर फिअर पण आहे आणि एन्झायटी असली म्हटल्यावरती अँशियसनेस तर असणार, टेन्शन वगैरे. त्यानंतर आहे फिअर, तर फिअरमध्ये कोणतं फिअर आहे त्याला की फिअर ऑफ नॉईजचं फिअर आहे. त्यानंतर नर्वस न्यूज, म्हणजे सपोज एखादी न्यूज आहे सडन एक्साइटमेंट वगैरे तर त्याने पण होतं. त्यानंतर काय की ॲग्रवेशन, आता ॲग्रवेशन आहे मग डाऊनवर्ड मोशनचं त्याला ॲग्रवेशन वगैरे आहे. त्यानंतर अजून कोणते सिम्पटम आहे की त्याला कफिंग स्नीझिंग वगैरे पण होते आणि थोडीशी हिस्टेरिकल कंडिशन पण आहे त्यामध्ये. त्यानंतर आहे रेस्टलेसनेस, आता हा जो चाइल्ड आहे ना तो खूप जास्त रेस्टलेसनेस वगैरे आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन पण आहे आणि नर्वसनेस. त्यानंतर आहे की तो नर्वस पण आहे, त्याच्यामध्ये एन्झायटी पण आहे आणि त्याची एक्साइटेबल स्टेट जी आहे तर ती पण असते. आता आपण बघूया त्याचा बेबी, म्हणजे हा जो काही बोरॅक्स आहे तर त्याचा बेबी कसा असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं की त्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये मी जे पॉईंट सांगितले होते तर ते सांगायचे की जो चाइल्ड आहे तर तो कसा आहे की त्याचं म्हणजे तो ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. त्यानंतर त्याचा जो फेस आहे तर तो म्हणजे त्याचं रेड नोज वगैरे असतं. त्यानंतर काय की पेल कलरचा फेस असतो. त्यानंतर काय की माउथ जे आहे तर त्या माउथमध्ये त्याच्या अल्सर वगैरे होतं आणि स्मॉल व्हेसिकल फॉर्मेशन वगैरे ते पण होतं. त्यानंतर आता हा जो काही चाइल्ड आहे ना तर त्याचे सगळे जे कंप्लेंट्स असतात ना त्या समर सीझनमध्ये ना ॲग्रवेट वगैरे होतात का, कारण त्याला हॉटचे ना म्हणजे हॉट थिंग्सने ॲग्रवेशन वगैरे होतं आणि ज्या कोल्ड थिंग्स आहेत तर त्याने ॲग्रवेशन म्हणजे त्याला बरं वाटतं. त्यानंतर काय की ड्रेड ऑफ डाऊनवर्ड मोशन, म्हणजे कुठली पण जर डाऊनवर्ड मोशन वगैरे असेल तर त्याने त्रास वगैरे होतो. त्यानंतर काय की चाइल्ड अवेक सडनली स्क्रीम्स अँड ग्रास्पिंग द साईड, म्हणजे की चाइल्ड जो आहे ना तो खूपच जास्त सेन्सिटिव्ह वगैरे आहे किंवा तो नॉईजला खूप जास्त सेन्सिटिव्ह वगैरे आहे, त्यामुळे तो अचानक स्क्रीम वगैरे झोपेतून उठू शकतो आणि ग्रास्पिंग म्हणजे पकडतो तो. त्यानंतर काय की चाइल्ड फ्रिक्वेंट युरिनेशन, म्हणजे युरिनेशन बिफोर युरिनेशनच्या अगोदर तो रडतो म्हणजे क्राय. त्यानंतर आणि म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन पण होतं त्याला. त्यानंतर आहे की पेन इन द युरेथ्रा अँड माउथ इज द सोअर अँड अल्सरेशन, आणि माउथमध्ये अल्सरेशन झालेलं असतं त्यामुळे त्यामधनं ब्लिडिंग पण होते. त्यानंतर काय की आयलिडमध्ये इन्फ्लमेशन असतं त्या चाइल्डच्या आणि ल्युकोरिया, सपोज जर फिमेलमध्ये जर ही मेडिसिन
म्हणजे जर फिमेल असेल तर मग तिच्यामध्ये काय होतं की ल्युकोरिया म्हणजे व्हाईट डिस्चार्ज वगैरे होतो आणि तिच्या ज्या मेन्सेस असतात त्या लेट असतात, प्रोफेज असतात आणि पेन पण होतं त्याच्यामध्ये. तर आता आपण बघणार की त्याच्या जनरल मॉडेलिटीज. त्यामध्ये आहे की ॲग्रवेशन आणि ॲमिड्युरेशन. तर ॲग्रवेशन म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीने त्रास होतो, तर त्यामध्ये आहे की त्याला डाऊनवर्ड मोशनने त्रास होतो, त्याचबरोबर की त्याला फ्राईटने, एखाद्या साऊंडने वगैरे त्रास होतो आणि स्मोकिंगने आणि त्याला ऑर्म थिंगने पण त्याला म्हणजे ॲग्रवेशन वगैरे आहे. त्यानंतर काय की ॲम्युरेशन म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीने बरं वाटतं, तर कोल्ड थिंगने त्याला बरं वाटतं, त्याचबरोबर प्रेशर अप्लाय केल्याने बरं वाटतं आणि ज्या साईडला पेन वगैरे आहे तर त्या पेनफुल साईडला होल्ड करून केल्यानंतर त्याला बरं वाटतं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.